नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आयुर्वेदिक अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय भरती शिपाई आणि हमाल बघा या पदासाठी लागणारे आपण या ठिकाणी काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. बघा आपली या ठिकाणी 26 एप्रिलला या ठिकाणी आपली परीक्षा होणार आहे. त्याच दृष्टीने आपण या ठिकाणी काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. बघा परीक्षेमध्ये अशाच बघा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला असे महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारला आहे. महाराष्ट्रामधले पहिले मानवनिर्मित अभयारण्य कोणतं आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? सागरेश्वर बघा हे अभयारण्य महाराष्ट्रामधलं पहिलं मानवनिर्मित अभयारण्य आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारला आहे. नागरी लोकसंख्येमध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं राज्य आहे? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? नागरी लोकसंख्येमध्ये बघा महाराष्ट्र हे देशामध्ये पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारला. देशामधली सर्वात मोठी संत्र्याची बाजारपेठ कोणती आहे? देशामधली सर्वात मोठी बघा संत्र्याची बाजारपेठ कोणती असेल तर नागपूर पहा. देशामधली सर्वात मोठी संत्र्याची या ठिकाणी बाजारपेठ आहे नागपूर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारलं आहे. मुंबई, मद्रास, कोलकाता या ठिकाणी विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मुंबई, मद्रास, कोलकाता बघा या ठिकाणी विद्यापीठाची स्थापना सन 1857 बघा या ठिकाणी सन 1857 बघा या वर्षी विद्यापीठाची स्थापना झालेली आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. खालीलपैकी कोणत्या वर्षी लखनौ करार झाला होता? लखनौ करार बघा कोणत्या वर्षी झाला होता? सर्वांनी सांगायचं बघा सन 1916 या वर्षी लखनौ करार हा झाला होता. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 पहा या ठिकाणी काय विचारलं. न्यायिक पुनर्विलोकन बघा ही संकल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेतलेली संकल्पना आहे? तर याचं योग्य उत्तर काय असेल? न्यायिक पुनर्विलोकन बघा ही संकल्पना अमेरिकनच्या बघा राज्यघटनेतून घेतलेली संकल्पना आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा काय विचारलं. खालीलपैकी कोणत्या कलमानुसार उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असते? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बघा कलम बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 3 यायला पाहिजे. कलम 215 नुसार या ठिकाणी उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 पहा काय विचारलं. राज्यसूचीमध्ये कायदे करण्याचे अधिकार कोणाला असतात? राज्यसूचीमध्ये कायदे करण्याचे अधिकार हे राज्य सरकार यांना असतात. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. लोकसभेचे अध्यक्ष आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? लोकसभेचे अध्यक्ष आपल्या पदाचा राजीनामा हे लोकसभेचे उपसभापती यांच्याकडे देत असतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. भारतामधलं पहिलं मुक्त कृषी विद्यापीठ कोणत्या ठिकाणी सुरू झाले होते? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? भारतामधलं पहिलं कृषी मुक्त विद्यापीठ बघा नागपूर या ठिकाणी हे सुरू झाले होते. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती शिपाई हमाल लिपिक आणि चालक या पदासाठी बघा लागणारे असेच बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. त्या PDF मध्ये आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा आता परीक्षेला कमी वेळ आहे. ज्यांना कोणा बघा हे महत्त्वपूर्ण निवडक प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा ही सर्व PDF व्हॉट्सअपवर पाठवली जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलं आहे. गोबीचे वाळवंट कोणत्या देशामधले वाळवंट आहेत? बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे. गोबीचे वाळवंट हे चीन या देशामध्ये वाळवंट आहेत. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. अतिशय थंड हवामानाचा प्रदेश म्हणून कोणता प्रदेश ओळखला जातो? बघा याचं योग्य उत्तर काय असेल. अतिशय थंड हवामानाचा प्रदेश म्हणून टुंड्रा प्रदेश या ठिकाणी ओळखला जातो. त्यांना आपण काय म्हणतो? टुंड्रा प्रदेश. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, झोंडा हे स्थानिक वारे कोणत्या देशामधून वाहतात? याचे योग्य उत्तर काय पाहिजे? झोंडा. झोंडा बघा हे स्थानिक वारे अर्जेंटिना या देशामधून झोंडा बघा हे वारे वाहतात. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वातावरणाच्या सर्वात खालच्या थराला काय म्हणतात? बघा वातावरणाचा बघा जो काय बघा सर्वात खालचा थर असतो आपण त्यांना काय म्हणतो? तपांबर स्तर असे म्हणतो पहा. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भूकंप तरंग कोणत्या ठिकाणी निर्माण होतात? भूकंप तरंग कोणत्या ठिकाणी निर्माण होतात? तर याचे योग्य उत्तर काय असेल? भूकंप नाभी. भूकंप नाभी या ठिकाणी भूकंप तरंग हे निर्माण होतात. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 पहा, कोलोरॅडो. कोलोरॅडो काय आहे? वाळवंटी प्रदेश आहे. कोणत्या खंडामध्ये आहे? बघा याचे योग्य उत्तर घ्यायला पाहिजे कोलोरॅडो. कोलोरॅडो हा वाळवंटी प्रदेश पहा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. कोलोरॅडो कुठे असेल? उत्तर अमेरिकेमध्ये. या ठिकाणी कोलोरॅडो हा वाळवंटी प्रदेश आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चहाच्या उत्पादनामध्ये भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो? बघा चहाच्या उत्पादनामध्ये भारताचा या ठिकाणी जगामध्ये दुसरा क्रमांक लागतो. चहामध्ये बघा पहिला क्रमांक या ठिकाणी चीनचा लागतो. दुसरा क्रमांक या ठिकाणी भारत या ठिकाणी दुसरा क्रमांक लागतो. प्रश्न क्रमांक पुढचा, मंगलोर हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं बंदर आहे? बघा मंगलोर हे बंदर कुठं असेल? मंगलोर बघा हे बंदर कर्नाटक या राज्यामधलं या ठिकाणी बंदर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय प्रमाणक संस्था. बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. भारतीय प्रमाणक संस्था नवी दिल्लीला आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोकण रेल्वे मार्गावरचा सर्वाधिक लांबीचा बोगदा करबुडे हा बोगदा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा कोकण रेल्वे मार्गावरचा सर्वाधिक लांबीचा बोगदा करबुडे हा बोगदा रत्नागिरी या जिल्ह्यामधला तो बोगदा आहे. प्रश्न क्रमांक 5 पहा, कोडाई कॅनॉल. कोडाई कॅनॉल बघा हे काय आहे? पर्वतीय ठिकाण आहे. कोणत्या राज्यामध्ये असेल? कोडाई कॅनॉल बघा हे पर्वतीय ठिकाण तामिळनाडू या राज्यामधलं पर्वतीय ठिकाण आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, दरकेसा डोंगर. दरकेसा डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? दरकेसा डोंगर. तर याचे योग्य उत्तर केलं पाहिजे गोंदिया या जिल्ह्यामध्ये दरकेसा डोंगर आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 6, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 पहा, लंडन हे शहर. लंडन हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? लंडन हे शहर पहा विद्यार्थी मित्रांनो थेम्स नदीच्या काठावर आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, सुवर्ण महोत्सव किती वर्षांनी साजरा केला जातो? सुवर्ण महोत्सव. तर याचे योग्य उत्तर केलं पाहिजे 50 वर्ष पूर्ण झाल्यावर सुवर्ण महोत्सव हा साजरा केला जातो. बघा 25 वर्ष पूर्ण झाल्यावर आपण या ठिकाणी रौप्य महोत्सव साजरा करतो. 75 बघा वर्ष पूर्ण झाल्यावर आपण अमृत महोत्सव साजरा करतो. 100 वर्ष बघा आपण पूर्ण झाल्यावर शताब्दी वर्ष साजरे करतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वारली. वारली काय आहे? आदिवासी जमात आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी सांगायचं आहे वारली ही आदिवासी जमात बघा प्रामुख्याने ठाणे जिल्ह्यामध्ये आढळते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रॉकी. रॉकी ही पर्वतरांग कोणत्या खंडामध्ये आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? रॉकी. रॉकी बघा ही पर्वतरांग या ठिकाणी उत्तर अमेरिका खंडामधली पर्वतरांग आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जिम कॉर्बेट. जिम कॉर्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? जिम कॉर्बेट नॅशनल पार्क उत्तराखंड राज्यामध्ये. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, 7 बेटांचे शहर. 7 बेटांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? बघा याचे योग्य उत्तर घ्यायला पाहिजे 7 बेटांचे शहर म्हणून पहा मुंबई शहर ओळखले जाते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? मुंबई विद्यापीठाची स्थापना सर्वांनी सांगायचं आहे सन 1857 या वर्षी मुंबई विद्यापीठाची स्थापना झालेली आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सिव्हिल मॅरेज ॲक्ट. सिव्हिल मॅरेज ॲक्ट बघा हा कायदा कोणत्या वर्षी लागू झालेला कायदा आहे? सिव्हिल मॅरेज ॲक्ट बघा हा कायदा सन 1872.
सन 1872मध्ये सिव्हिल मॅरेज ॲक्ट बघा हा कायदा लागू झाला होता. विषय क्रमांक पुढचा बघा, सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस खालीलपैकी कोणता आहे? तर याचे योग्य उत्तर केले पाहिजे 3 जानेवारी सन 1831 हा सावित्रीबाई फुले यांचा या ठिकाणी जन्मदिवस आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, संविधान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? याचे योग्य उत्तर केले पाहिजे 26 नोव्हेंबर बघा या दिवशी संविधान दिन असतो. विषय क्रमांक पुढचा पहा, महाभियोग ही संकल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना आहे? महाभियोग ही संकल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना आहे? बघा, राष्ट्रपतींचा महाभियोग कलम कोणता आहे? कलम 61 आहे. बघा, महाभियोग ही संकल्पना या ठिकाणी अमेरिकनच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना आहे. विषय क्रमांक पुढचा पहा, सार्वजनिक सेवेमध्ये समान संधी यांच्या संबंधीचा कलम 16 आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, थायमिन हे कोणत्या जीवनसत्वाचं रासायनिक नाव आहे? बघा, थायमिन आपण कशाला म्हणतो? तर B1ला बघा या ठिकाणी थायमिन असे म्हणतो. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, ग्रामपंचायतीच्या अधिकार क्षेत्रामध्ये एकूण किती विषय येतात? ग्रामपंचायतीच्या अधिकार क्षेत्रामध्ये बघा एकूण 79 या ठिकाणी विषय येतात. विषय क्रमांक पुढचा बघा, 73वी घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी झालेली घटनादुरुस्ती आहे? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? 73वी बघा घटनादुरुस्ती सन 1992 या वर्षी 73वी घटनादुरुस्ती ही झाली होती. विषय क्रमांक पुढचा, जीवनसत्वांचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला होता? जीवनसत्वांचा शोध बघा, सी फुंक या शास्त्रज्ञाने जीवनसत्वांचा शोध लावला होता. विषय क्रमांक पुढचा बघा, विद्युतधारा या भौतिक राशीचं एकक कोणतं आहे? बघा, आता विद्युतधारेचं एकक कोणतं असेल? तर विद्यार्थी मित्रांनो, एम्पियर हे विद्युतधारेचं या ठिकाणी एकक आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, ऑक्सिजन या मूलद्रव्याचा अणुअंक खालीलपैकी किती आहे? ऑक्सिजनचा अणुअंक किती आहे विद्यार्थी मित्रांनो? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ऑक्सिजनचा 8 या ठिकाणी अणुअंक आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन केव्हा असतो आपल्याकडे? 17 सप्टेंबर बघा या दिवशी हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन असतो. विषय क्रमांक पुढचा बघा, जागतिक वन दिन आपल्याकडे केव्हा असतो? बघा, सर्वांनी सांगायचे, सोपा आणि महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. 21 मार्च या दिवशी जागतिक वन दिन असतो. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पहा, जेव्हा माणूस जागा होतो बघा, हा आत्मपर ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? जेव्हा माणूस जागा होतो हा ग्रंथ कोणाचा आहे? तर गोदावरी परुळेकर यांचा या ठिकाणी हा ग्रंथ आहे. विषय क्रमांक पुढचा, महाराष्ट्रामधला पहिला राष्ट्रपती पदक या ठिकाणी चित्रपट कोणता आहे? कोणत्या मराठी चित्रपटाला पहिल्यांदा राष्ट्रपती पदक मिळाले होते? तर याचं योग्य उत्तर करायला पाहिजे श्यामची आई. बघा, या चित्रपटाला सर्वात पहिल्यांदा राष्ट्रपती पदक हे मिळाले होते. विषय क्रमांक पुढचा पहा, क्रीडा धोरण जाहीर करणारे देशामधलं पहिलं राज्य कोणतं आहे? महाराष्ट्र राज्य देशामध्ये बघा क्रीडा धोरण जाहीर करणारं पहिलं राज्य आहे. विषय क्रमांक पुढचा, कोराडी काय आहे? औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र कोराडी खापरखेडा उमरेड कुठं असतील? कोराडी खापरखेडा उमरेड नागपूर जिल्ह्यामध्ये आहेत. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पहा, सन 1773 मधील रेग्युलेटिंग ॲक्टनुसार ब्रिटिश वसाहतीचा पहिला गव्हर्नर जनरल कोण बनला होता? मागील परीक्षामध्ये प्रश्न होता, रेग्युलेटिंग ॲक्टनुसार पहिला गव्हर्नर जनरल कोण बनला होता? तर याचे योग्य उत्तर काय असेल? वॉरन हेस्टिंग. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 32 या ठिकाणी काय विचारलं आहे? सन 1857च्या उठावामध्ये दिल्ली येथील उठावाचं नेतृत्व कोणी केले होते? सन 1857चा उठाव, दिल्ली येथील उठावाचं नेतृत्व कोणी केले होते? तर बहादूरशाह जफर बघा यांनी दिल्ली येथील उठावाचं नेतृत्व त्यांनी हे केले होते. विषय क्रमांक पुढचा बघा, ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ग्रेट रिबेलियन अशोक मेहता पहा ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक आहेत.
प्रश्न क्रमांक पुढचा, स्वातंत्र्यपूर्व काळामधली पहिली जनगणना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? सन 1872. पहा, लॉर्ड मेओ यांच्या काळामध्ये सर्वात पहिल्यांदा सन 1872 मध्ये पहिल्यांदा जनगणना झाली होती. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, औद्योगिक परिषद ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे? न्यायमूर्ती रानडे यांनी पहा, औद्योगिक परिषद बघा त्यांनी स्थापन केलेली संस्था आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, जलियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून महात्मा गांधी यांनी कोणत्या उपाधीचा त्याग केला होता? जलियनवाला बाग हत्याकांड 13 एप्रिल सन 1919 अमृतसर शहरामध्ये झाले होते. बघा, महात्मा गांधी यांनी कोणती पदवी परत केली होती? बघा, महात्मा गांधी यांनी केसरी-हिंद त्यांनी बघा पदवी परत केली होती. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, महात्मा गांधी यांनी बिहारमधील चंपारण्य सत्याग्रह कोणत्या वर्षी केला होता? चंपारण्य सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला होता? तर सन 1917 या वर्षी चंपारण्य सत्याग्रह हा झाला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गीतांजली या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? गीतांजली हे पुस्तक कोणाचं आहे? सर्वांनी सांगायचं आहे. रवींद्रनाथ टागोरांचं या ठिकाणी गीतांजली हे त्यांचं पुस्तक आहे. म्हैसूरचा वाघ कोणाला म्हणतात? बघा, या ठिकाणी टिपू सुलतान यांना म्हैसूरचा वाघ असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी कशाला संरक्षण दिलेलं आहे? भारतीय राज्यघटनेने कशाला संरक्षण? या ठिकाणी मूलभूत हक्काला या ठिकाणी भारतीय राज्यघटनेने संरक्षण हे दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताचा राष्ट्रपती हा कशा प्रकारे निवडलेला असतो? भारताचे राष्ट्रपती या ठिकाणी अप्रत्यक्ष पदे या ठिकाणी निवडलेले असतात. प्रश्न क्रमांक पुढचा, वन्यजीव संरक्षण अधिनियमन हा कायदा कोणत्या वर्षी पारित झाला होता? तर याचे योग्य उत्तर केले पाहिजे. वन्यजीव संरक्षण अधिनियमन बघा कायदा सन 1972 या वर्षी हा कायदा पारित झाला होता. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, केंद्राची राज्यभाषा यांच्या संबंधीचं कलम कोणतं कलम आहे? योग्य उत्तर केलं पाहिजे. कलम 343 हे काय आहे? केंद्राची राज्यभाषा यांच्या संबंधीचं या ठिकाणी कलम आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय घटना समितीचे हंगामी अध्यक्ष कोण होते? भारतीय घटना समितीचे हंगामी अध्यक्ष डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे भारतीय राज्यघटनेचे बघा या ठिकाणी समितीचे हंगामी अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक पुढचा, भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार खालीलपैकी कोणाला म्हणतात? भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार कोणाला म्हणतात? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि आपल्या बघा चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा, आपल्याकडे या ठिकाणी बघा मुंबई उच्च न्यायालय भरती बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. बघा, त्यामध्ये आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. आता परीक्षेला कमी वेळ आहे. ज्यांना कोणाला बघा हे PDF पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. बघा, तुम्हाला सर्व PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.